संतनू, स्ट्राईकला संतनू आणि नॉन स्ट्राईक साठी आयुष आणि गोलंदाजीसाठी प्रशांत. वैयक्तिक आपलं पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक, पहिल्या षटकामधील पहिला चेंडू 10-12. हा मैदानामध्ये गाडी आणू नका प्लीज. आणि हा ऑफला काढलेल्या चेंडूवरती एक धाव मात्र साहजिकच घेतलेली आहे. दुसरी धाव काढायला पाहतोय गोलंदाज, दुसरी सुद्धा धाव पूर्ण. 2 धावांनी खाता खोललेला आहे तो शंतनू याने आपल्या 2 धावाचा खाता खोललेला आहे. संघाच्या खात्यामध्ये भर. एकविरा बॉईज आणि मुचुले दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मांडलेला चेंडू अंशुष यांनी एक धाव मात्र घेतलेली. एकाच धावावरती समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 3. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा. पुढे आपल्याला टाइम आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, जेणेकरून सेमी फायनलचा आणि फायनलचा सामना चांगल्या पद्धतीने रंगला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण सगळं सहकार्य करायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि हा चेंडू मात्र स्टंपच्या खूपच जवळ जाणारा होता. उत्कृष्ट चेंडू. फलंदाजला काही नीटसा काही समजलेला नाहीये. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धार घोषित चेंडू. वैयक्तिक पहिलं षटक प्रशांत. पहिल्या षटकामधील पहिल्या षटकामधील आणि हा चेंडू मात्र मिडऑनच्या दिशेनं पुश केलेला आहे. तोपर्यंत एक धाव फलंदाजांनी घेतलेली आहे. एकाच धावेवरती समाधान. दोन्ही कप्तानांनी कोणत्या आपला आहे मुचुले आणि एकविरा बॉईज या दोन्ही कप्तानांनी या ठिकाणी येऊन आपला टॉस विन करून घ्यायचा आहे. चला पुढील चेंडू टाकणार आणि हा चेंडू मात्र अंगावरती टाकलेला चेंडू होता. अंगावरती घेऊन साईडला पिचच्या जवळ. त्या तोपर्यंत एक धाव मात्र साहजिकच. हा मुचुले संघाचा कर्णनायक कोण असेल तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन येतोय तो प्रशांत. वैयक्तिक आपलं पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांत. बॅट्समॅन तयार आणि बॅट्समॅन उंच असं धडकवलेल्या चेंडूवरती का पाहूया काय सतत धावतोय परंतु सुटलेला आहे. तोपर्यंत पकडलेला आहे. सॉरी. आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे तो चेंडू. षटक पूर्ण. संदेश गोरुले कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी स्टेज जवळ यायचं आहे. दुसऱ्या षटकासाठी कोणाला गोलंदाज कौतुक. दुसऱ्या षटकासाठी कौतुक घेतोय संघाचा दुसरा षटक. आपला वैयक्तिक पहिलं षटक. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये काय करतोय ते पाहूया. कौतुक करण्यासारखं काही आपल्या टीमसाठी घडतोय काय हे त्यांनी पाहायचं आहे. कौतुक करायचं आहे. कौतुक करायला पाहिजे. गोलंदाजीसाठी तयार आणि फलंदाजीसाठी कोणाही स्ट्राईकला कोणतं स्ट्राईकला संदेश गोरुले कुठे असेल तर त्यांनी या स्टेजकडे यायचं आहे. आणि हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर. षटकार, उत्तुंग षटकार. बॅटच्या फळीमध्ये येऊन मिड विकेटच्या बाउंड्रीच्या बाहेर षटकार.
सुजल कोण आहे खाली बॅटिंग वाले मोरेवाली यांचा एक प्रतिनिधी इकडे यायचा आहे. आम्हाला नावे सांगायला यायचं आहे. इकडे एक प्रतिनिधी मोरेवाली संघाचा कणा नाईक असेल त्यांनी लवकरात लवकर आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार फलंदाज तयार आणि हा चेंडू मिडॉनच्या दिशेनं बाउंड्रीच्या पुन्हा एकदा बाहेर लेफ्ट साइडला खेळतो बॅट्समॅन गोलंदाजाला अगदी चमकवून टाकलेला आहे. फलंदाज उत्कृष्ट पद्धतीचं आणि 17 धावा आणि बाउंड्रीच्या बाहेर जर कुणीही एका हातामध्ये कॅच पकडली तर 5 वडापाव मंगेश कांबळे यांच्याकडून मिळणार आहेत. 5 वडापाव. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि फलंदाज सुद्धा तयार. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर फाईन लेगला आणि हा नो बॉल. फुलटॉस चेंडू होता हाईटच्या नुसार त्याला नो बॉल घोषित केला. त्याचबरोबर षटकार चेंडूवरती मिळालेले आहेत. उत्कृष्ट पद्धतीचा बॅटिंगचा प्रदर्शन लेफ्ट साइडला खेळणारा लेफ्ट साइडला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं त्यांचा अनुभव आहे आणि लेफ्ट साइडला 3 षटकार. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि फलंदाज सुद्धा तयार. फलंदाज आणि हा सुद्धा लेगला टाकलेला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता. पंचाने तो वाईड बॉल घोषित. 1+2 धावसंख्या झालेली होती 26. धावसंख्या 26. दुसरं षटक चालू आहे. चांगल्या पद्धतीचा मोरेवालीचा कर्णधारक असेल त्यांनी लवकरात लवकर आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. आलेले आहेत. बसा इथे बसा. खाली कोण आहे इथे बसे स्ट्राईकला कोण आहे नॉन स्ट्राईकला कोण आहे आणि हा चांगल्या पद्धतीने मारलेला चेंडू समोरच्या दिशेनं तोपर्यंत 2 धावा मात्र साहजिकच पूर्ण. 2 धावांना खाता 28. धावसंख्या 28. चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला मोरेवालीकडून. या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू 4था चेंडू टाकणार पुन्हा एकदा ऑफच्या साईडनं कटवलेला चेंडूवरती 1च धावावरती समाधान. धावसंख्या झालेली होती 29. दोन चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन पाहूया. उंच असा बांध्याचा जवळजवळ 5.5 फूट ते 5.6 फुटाचा सरळ बांध्याचा चांगल्या पद्धतीनं मिडी विकेटच्या दिशेनं पूल केलेला चेंडू. किती पाहूया किती धावा स्वयंसेवकांनी 6 धावा. हा येऊ दे मला नाही मी बोलते पुढे आणखीन ते नाही माझं इथना दिसत नाही ना तुला दिसतंय. धावसंख्या 35. बाबू इकडे बस एक चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला चेंडू मिडी विकेटच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. बॉल षटक पूर्ण. पाणी घेऊन जा.
पंचांचा निर्णय षटक पूर्ण. स्कोर 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 41. 2 षटकामध्ये 41 धावा आतापर्यंत फटकावलेल्या आहेत. ती बाटली द्या ना तिथली. ले लक्ष द्या ती बाटली दे बॉटल. हे पण घे, हे पण थंड पाणी भरून घे. अजून हा संतू काय ना बरोबर ना. संतू काय ना. संतू काय कसं संतनू संतनू. बॉलरचं नाव नमेश. वैयक्तिक आपल्या पहिल्या षटक संघाचा तिसरे षटक घेऊन येतोय तो नमेश. नमेश हा नमेश नमेश आणि त्याला स्ट्राईक देणार आहेत संतनू. संतनू चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. षटकारांचा बादशाह आणि हलक्याशा बॅट पॉइंटच्या दिशेनं पुश केलेल्या चेंडूवरती मात्र एकच धावसंख्या झालेली होती 42 ना. 42 धावसंख्या 42. पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार. आणि मात्र लेग स्टंपच्या स्टंप खूपच बाहेर होता. पंचांनी तो स्क्वेअर घोषित चेंडू. अवंत धावसंख्येमध्ये भर झालेली. धावसंख्या झालेली 43. धावसंख्या 43. पुढील चेंडू पुन्हा एकदा 15-20 पावलांचा रनअप. चला पुढील आणि हा चेंडू मात्र मिडवांच्या दिशेनं किती धावा आहेत. पंचांचा निर्णय इकडे 6 धावा. धावसंख्या झाली आहेत 49. 2 चेंडू झालेले आहेत या षटकामधील. 4 चेंडू बाकी आहेत आणि संतनू वैयक्तिक आपल्या 33 धावांवरती खेळतोय. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन संतनू यांच्याकडून. त्याचप्रमाणे सहाय्य करतोय तो आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू टाकलेला वाईड. अवंत धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली होती 50. चांगला असा धावफलक आपल्या टीमसाठी. याच खास श्रेय जातात ते टीमला सहाय्य करतोय जास्त ते संतनू. आणि हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेनं मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात त्या. किती धावा. 6 धावा. उत्तुंग षटकार. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतोय तो. पुन्हा एकदा आऊचं पण तसंच आणि संतनू तसंच. चांगल्या टीमला योगदान. असं योगदान असल्याने टीम खुश होते. त्या ठिकाणी आपला खिमा अगदी चांगल्या पद्धतीने खुश आहे. दोन्ही बॅट्समॅन आपली कामगिरी बजावतात आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने कटवलेला चेंडू. तोपर्यंत एकच धाव होती. या धावेचे समाधान. दुसरी धाव काढायला पाहतोय आणि पाहूया 2 धावा पूर्ण. 1 ओव्हर थ्रोच्या रूपात 2 धावा मिळवत 58. धावसंख्या 58. चांगलं असं टीमसाठी योगदान. 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं मारलेला झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु 6 धावा. 6 धावा. धावसंख्या मजबूत. किती झाली. 64 धावसंख्या. पहिल्यांदा झाली नाही एवढी.
धावसंख्या अहो आपला वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय आणि पाहूया चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान. एकच धाव घेतली ना 65 धावसंख्या 65. षटक संपलेला आहे. किती 2च ओव्हरचा होता ना 3 ओव्हर. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 65 आणि जिंकण्यासाठी 66 धावांचे आव्हान. चला लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करायचा आहे खेळाडूंना. कर्णनायकाने लवकर येऊन आपल्या ग्राउंडवरती फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. आपल्या फिल्डिंग घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे ग्राउंडवरती. त्याच पद्धतीनं बॅटिंगसाठी आपलं बॅट्समन तयार ठेवायचं आहे. फिल्डिंगसाठी लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायचं आहे कर्णधार नायकाने. तसेच बॅटिंगसाठी 2 बॅट्समॅन लगेच तयार ठेवायचं आहे. आता 10वीचे फलंदाजी तील 10वीचे नाही आता इथे 10वी जोडली ना. हां चला लवकरात लवकर पंचांनी सामना चालू करायचा. एक प्रतिनिधी या ठिकाणी धावी उर्वणी त्याचप्रमाणे मोरेवाली या दोन्ही प्रतिनिधींनी या ठिकाणी यायचं आहे लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी नावां सांगण्यासाठी. दोन्ही बॅट्समॅन लवकरात लवकर आपल्या पिचवरती पाठवा. कर्णनायकांनी लवकरात लवकर आपल्या दोन्ही बॅट्समॅन पिचवरती पाठवा. आपण सहकार्य करायचं आपल्याला. बॅट्समॅन आले चला पंचांनी सामना चालू करायचा आहे. धावी संघाचं ओपनिंग साठी स्ट्राईकला हर्षू आणि नॉन स्ट्राईक साठी तुषार सुशांत. मी म्हणजे करतो लगेच त्यांचा करतोय मी चांगल्या पद्धतीने करायला लागतं मी करतोय लगेच टाइम भेटला म्हणजे मोका भेटेल मला म्हणजे मला बोलायला पण लागतं ना त्याच्यावरती सत्कार ना. चला वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती किती धाव मिळतात पाहिजे. एक धाव तर घेतली आहे दुसरी धाव काढतायत दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसऱ्या धावकडे चलन नाहीये 2 धावांचं समाधान. प्रतिनिधी एक पाठवायचा आहे मोरेवालीचा बॉलर इथंच बसलाय साईराज. वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचं पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये दुसरा चेंडू टाकला पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार आणि पुन्हा एकदा चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्या आणि झेलबाद चांगल्या पद्धतीनं फिल्डिंगचं प्रदर्शन जवळजवळ 25 ते 30 पावलं धावत येऊन कॅच पकडलेली आहे आणि झेलबाद करून पाठवलेला आहे. नंतर हा
बाबू बाबू तिकडे हा चला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला चेंडू मिडॉनच्या दिशेनं पुन्हा एकदा जलबाद चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतो आपल्याला मोर्यालीकडून. कोण गेला पण आउट रमेश गेला आलाय रमेश जलबाद येऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय महेंद्र. 4 बॉल 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 2. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतो आपल्याला मोर्याली कडून. आणि हा पुन्हा एकदा जर चेंडू पाहूया किती धाव मिळतात त्या तिकडे स्वयंसेवकांनी लक्ष ठेवायचं आहे. आणि विकेट हॅट्रिक 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 विकेट. चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन मोर्याली कडून गोलंदाज करताना दिसतोय. 2 धावसंख्या 3 फलंदाज बाद. करू यांचा पहिला करू हरीश आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच बिरजू धामणे यांचा सत्कार आमचे नामांकित क्रिकेटर त्याच पद्धतीनं मुंबई मंडळाचे अध्यक्ष हरीश गोरिवले करतील. तर बिरजू धामणे यांनी या ठिकाणी स्टेजच्या समोर येऊन आपला मान स्वीकारावा. बिरजू धामणे ग्रुप ग्रामपंचायतीचे भालगाव सरपंच. तू तिकडे लक्ष ठेव. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करायचंय बिरजू धामणे यांचा हरीश गोरिवले यांच्याकडून. जय भवानी माते की. धावसंख्या 5. धावसंख्या 5. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 5. उत्कृष्ट पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं ते आपल्याला मोर्यालीकडून. साईराज यांच्याकडून 5 धावा आणि विकेट मात्र विकेटांचा पाऊस लागोपाठ 3 विकेट हॅट्रिक. चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आपल्या सहकार्यांसाठी मोर्यालीसाठी. उत्कृष्ट पद्धतीचा आणि दुसरा गोलंदाज आलेला आहे आणि हा मिड विकेटच्या दिशेनं पाहूया जेलबाद होतं सुटलेला आहे जेल. चांगल्या पद्धतीचा जेल होता. क्षेत्ररक्षकाला काही पकडता आलं नाही आहे आणि ड्रॉप झालेला आहे. आणि बॉलिंगसाठी महेश दुसऱ्या षटकामध्ये पुढील चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू मात्र पुन्हा एकदा झेल होण्याचा चान्स होता. झेल सुटलेला आहे. गत्याला असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्याला. गत्याला असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्याला या मोर्यालीकडून. 10वीला ते चांगल्या पद्धतीनं आणि पुन्हा एकदा स्टेट मारलेला फटका चांगल्या पद्धतीने. तोपर्यंत 2 धावा मात्र साधिकच घेतलेल्या आहेत फलंदाजानं. धावांची भर 2 धावांबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 9. धावसंख्या 9. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्या षटकामधील आणि दुसरं षटक संघाचं. हा चेंडू मात्र स्क्वेअर घोषित चेंडू. पंचांचं काम पाहतात चांगल्या पद्धतीने. पंच चांगल्या पद्धतीनं आपले काम करताना दिसत आहेत ग्राउंडवरती. पुन्हा एकदा अशा पद्धतीचा मारलेला चेंडू मेन विकेटच्या दिशेनं. तोपर्यंत 1 धाव मात्र साधिकच घेतलेली आहे. 1 धावेची समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 12. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॅट्समॅन तयार आणि चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. लेग स्टंपच्या खूपच 1 इंच जवळून जाणारा होता त्यामुळे साहजिकच
चांगला डिसिजन देता आलं पंचांना. दीर्घ घोषित चेंडू. काय करायचं काय नाही ना नंतर जेबीसीसी टीमसाठी टी शर्ट स्पॉन्सर केले त्याचा हां सत्कार हां एका बिरजू आपली ना हां चला पुढील चेंडू पुन्हा एकदा. आणि हा चेंडू मात्र खूपच वरवून जाणारा चेंडू होता. 9 बॉल घोषित चेंडू. आणि आता पुन्हा एकदा इथे लिहूनच दे मला लिहूनच दिल्यास मग फटाफट मी लगेच बोलेन. तेच आराममध्ये लिहून दे बघा. कोणाची जगण्याची इथे आहे ना जिग्नेश इथे आहे ना का तिकडे गेलाय जिग्नेश गोरुले आमच्या जेबीसीसी सदस्य आहेत आणि त्यांनी चांगले सहकार्य ग्राउंडसाठी सहकार्य त्यातून सहकार्य आमच्या ग्राउंडसाठी चांगल्या पद्धतीने मदत केली. जेबीसीसी साठी त्यांचा सत्कार आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या भालगावचे सरपंच बिरजू धामणे करतील. बिरजू धामणे आणि समोर यायचे आहे त्याचबरोबर जिग्नेश गोरिवले चांगल्या प्रकारे आमच्या टीमला सहकार्य केलं. ग्राउंडच्या बाबतीत संपूर्ण मदत केली. जिग्नेश गोरिवले यांचा सत्कार आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे भालगावचे सरपंच बिरजू धामणे यांच्याकडून होतोय. जोरदार आवाजामध्ये स्वागत करायचं आहे. श्री सत्यनारायण भगवानचं. श्री सत्यनारायणच्या हिशोबाने आपण इथे ठेवलेला असतात सतत. थँक्यू जिग्ना थँक्यू. हा त्याच्या आम्हीच हँडरायटिंग होईल त्याला माहिती चला पुढील चेंडू आणि हा वाईड बॉल घोषित. धावसंख्या झाली होती 17. धावसंख्या 17. आवाज थोडा कमी आहे घे दुसरी कोण आहे दुसरे मुचने आणि एकविरा बॉईज बी प्लस कोण आहे संघ फिल्डिंग आहे क्षेत्ररक्षण लावणार मुचने संघाचा